यस, थँक्यू डीजे. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून हापूस ॲग्रो या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं MSC पडवे या संघाला फलंदाजीसाठी. सामन्याला सुरुवात वैयक्तिक असं पहिला आणि संघाकडून देखील पहिला पंच आपल्याला हाताळताना पाहायला मिळेल मंदार सनगरे. सर्व लाईनमन एक सूचना असेल, आपण आपापली जागा घ्यायची आहे. सर्व लाईनमन रक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयावर कसे उभे राहतात हापूस ॲग्रो हा संघ बघूया. मंदार तयार, पंचांच्या वर डाव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात करेल. जॉन्टी असेल स्ट्राईकवर, बॅट रोखून आव्हान देखील केलं जातंय. पहिलाच चेंडू मंदार याचा, बघूया कशा प्रकारे फेस करतो. इथे मात्र मोठा फटका, चेंडू देखील जाईल सीमारेषा पार, चौकार. वैयक्तिक आणि संघाचं खातं देखील खोललं जातंय. धावांचा श्री गणेश देखील होताना पाहायला मिळेल. पहिल्याच चेंडूवरती मंदार वरती चढवलेला आपल्याला हल्ला इथे पाहायला मिळाला. जॉन्टी पुन्हा एकदा तयार, मंदार गोलंदाजी मार करून सज्ज. दुसरा चेंडू, इथे मात्र फसवा चेंडू आणि चेंडू जातोय टिकल्या स्वरूपात 2 धावांसाठी. याच 2 धावाने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा, बिनबाद 6. चांगली सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल MSC पडवे या संघाची. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा फटका जॉन्टीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. उर्वरित अजूनही मैदानामध्ये पहिल्या पंचकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात करेल मंदाज. एक उलट्या हाताचा गोलंदाज असेल. इथे मात्र मोठा फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच झालं आपल्या संघासाठी. 6 धावांचे योगदान इथे पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे होताना पाहायला मिळेल. मंदार कडून कमबॅक नक्कीच म्हणावं लागेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी असेल. चौथा चेंडू मंदार याचा, खेळण्याची सज्ज आहे जॉन्टी. इथे मात्र फसवा चेंडू आणि बॅटची हलकीशी काढा घेत चेंडू देखील जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या देखील स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 6 धावा. अजूनही 1 चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी आपल्याला पाहायला मिळेल. इथे मंदार पुन्हा एकदा तयार. इथे मात्र मोठा फटका, इथे गचाळ क्षेत्ररक्षण नक्कीच झालं. चेंडू देखील जाईल सीमारेषा पार, षटकार. चांगली सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल MSC पडवे संघाची. पहिल्या पंचकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 12 धावा. वैयक्तिक 5 चेंडू आणि 10 धावांवरती फलंदाजी करताना जॉन्टी इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईकवर असेल आता मात्र सय्यान. गोलंदाजी मार्कवर किरणला इथे आणलं गेलं. किरण वरती विश्वास दाखवला जातोय ऍज आयकॉन म्हणून या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. किरण बघूया तो कशा प्रकारची गोलंदाजी करतो. पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात करेल. स्ट्राईकवर आहे सय्यान. बॅट रोखून आव्हान देखील केले जाते किरणच्या गोलंदाजीचं. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची पुन्हा इथे सांगता होताना पाहायला मिळेल. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. किरण याची अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं इथे गरजेचं असेल. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ असेल. दुसरा चेंडू दुसऱ्या पंचकातील पंचांच्या उजव्या हाताकडून पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात करेल. इथे मात्र ऑब्रेक केला होता आणि बाईक स्वरूपात 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतील. याच 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आहे ती बिनबाद 14 धावा. येणारे अजूनही 3 चेंडू. त्या 3 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा प्रयत्न साईयांचा नक्कीच असेल. चांगली गोलंदाजी आहे किरण याची. टप्पा पडल्यानंतर चेंडू चांगलं वळण घेतो दोन्ही साईडला. ऑफ कटर व लेग कटर दोन्ही करण्यात हा गोलंदाज लवकरात लवकर आपण सुरुवात करायची. आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये मैदानामध्ये. सर्व संघांना एक विनंती असेल, आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत.
गोलंदाज तयार किरण पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात करेल. स्ट्राईकवर आहे सयान. बघूया कशा प्रकारची तो फलंदाजी करतो. इथे जास्त खर्च करण्याची गरज असेल धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे होताना पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्स समोरचे सर्व खेळाडू आपण बाजूला व्हायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे चांगली गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाज आहे. इथे मात्र ऑब्रेक केला होता. यष्टीच्या हातामध्ये चेंडू देखील जातो. एक छोटस अपील होतं परंतु बेल्स इथे पडल्या नाहीये. तर चेंडू जातो यष्टीला घासून परंतु बेल्स पडल्याशिवाय इथे आपल्याला विकेट जाहीर करता येत नाही. चांगली गोलंदाजी आहे. 4 चेंडू निर्धाव टाकण्यात सफल झालाय. फक्त बाईक स्वरूपात 2 धावा त्याने स्वतः खर्च केल्या होत्या. दुसरं पंचक प्रगतीपथावर असताना येणार अजूनही उर्वरित एक चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी. ते पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज तयार. स्ट्राईकवर आहे सयान. वैयक्तिक अजून खातं देखील त्याने खोललं नाहीये. बघूया तो आता काय करतो या चेंडूवरती. अंतिम चेंडू असेल दुसऱ्या पंचकातील. किरण शिंदे आपल्याला गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळेल. इथे मात्र ऑब्रेक केलेला चेंडू घेतो यष्टांचा वेग. पहिला झटका देखील लागतो एमएससी पडवी या संघाला. येस, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 2 पंचकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा देखील लागत आहेत. एक गडी बाद 14 धावा. गोलंदाज अक्षय गुरव. मॅन फ्रॉम दिवा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तो इथे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. ऍज आयकॉन म्हणून हापूस अॅग्रो या संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. तो नक्कीच इथे दाखवून देईल की का मी दिवा ते सोमेश्वर हे अंतर कापून ह्या ट्रॉफीसाठी खेळण्यासाठी आलोय. माझ्यामध्ये श्रमता आहे. बघूया तो आता किती कशा प्रकारची गोलंदाजी करतो. पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात केली. स्ट्राईकवर असेल जॉन्टी. वैयक्तिक 5 चेंडू आणि 10 धावांवरती तो फलंदाजी करतोय. जॉन्टी तो अक्षय टू जॉन्टी. इथे पहिलाच चेंडू. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे होताना पाहायला मिळेल. उर्वरित अजून 4 चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी. तिसरं पंचक प्रगतीपथावर असताना दुसरा चेंडू. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल झाला. चेंडू देखील जातोय सीमारेषा पार. चौकार. इथे मात्र अक्षय वरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न तो करतोय. जॉन्टी पुन्हा एकदा तयार. तिसऱ्या पंचकातील पुढील चेंडू. इथे मात्र मोठा फटका घालण्याचा प्रयत्न होता. चेंडू फसताना ते पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळेल. कमबॅक नक्कीच म्हणावं लागेल. अक्षय याच्याकडून चांगली गोलंदाजी आहे. चांगला नक्की तो गोलंदाज आहे. पुढील चेंडू तिसऱ्या पंचकातील. इथे मात्र मोठा फटका. चेंडू देखील जाईल सीमारेषा पार. चौकार. येस येस, थँक्यू डीजे. जॉन्टी इथे आपल्याला धावांचा पाऊस करताना इथे पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचकातील अंतिम चेंडू असेल. अक्षय असेल गोलंदाजी मार करून सज्ज. अंतिम चेंडू. इथे मात्र ब्लॉकला वेळा केलेला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं. नक्कीच आपल्या संघासाठी 6 धावांचं योगदान इथे पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 22 धावा.
येस, थँक्यू डीजे. अमन याच्यावरती विश्वास देखील दाखवला जातोय. वैयक्तिक असं पहिला आणि संघाकडून एक हाणामारीचं पंचक इथे पाहायला मिळेल. अमान काझी पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात करेल. स्ट्राईक वर येतोय शादाब, नॉन स्ट्राईक सांभाळेल जॉन्टी. वैयक्तिक 10 चेंडू आणि 18 धावांवरती फलंदाजी करताना तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. शादाब एक उत्कृष्ट फलंदाज आहे, खालटीटर फलंदाज आहे. हाणामारीचा पंचक नक्कीच म्हणावं लागेल. ह्याच हाणामारीच्या पंचकामध्ये जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा त्याचा देखील प्रयत्न असेल. इथे मात्र पहिलाच चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. इथे मात्र धाव घेण्याची संधी होती, परंतु चॉन्टीने परत माघारी पाठवलं जातं. शादाब याला चांगलं कॉलिंग नक्कीच म्हणावं लागेल. निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी. एक हाणामारीचं पंचक नक्कीच म्हणावं लागेल. या 4 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल. संघाची धावसंख्या देखील स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. एक गडी बाद, केवळ 22 धावा MSC पडवे या संघाच्या पाहायला मिळतील. पुन्हा एकदा अमान तयार, पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात करेल. उलट्या हाताचा गोलंदाज, एक चांगली गोलंदाजी आहे अमान्याची. इथे मात्र फुल टॉस चेंडूला पाठवला जातोय सीमारेषा पार, षटकार. याच 6 धावांनी संघाची धावसंख्या देखील आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आहे ती एक गडी बाद 28 धावा. थँक्यू डीजे. अमान याच्यावरती कुठेतरी हल्ला चढवण्याचा प्रयत्न असा पलटवतोय. वैयक्तिक तो 2 चेंडूवरती 6 धावा खर्च करतोय. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी. संघाची धाव संख्या आहे एक गडी बाद 28 धावा. शादाब वैयक्तिक 2 चेंडू आणि 6 धावांवरती फलंदाजी करताना इथे पाहायला मिळेल. काय हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं, ज्याच्याकडे बघितलं जातं तो ते शादाब इथे पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. किरणच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता इथे होताना पाहायला मिळेल. अमान्याच्याकडून कमबॅक नक्कीच म्हणावं लागेल. दुसऱ्या चेंडूवरती एक षटकार त्याच्या गोलंदाजीवरती बसली होती. पुढील चेंडू उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी आपल्याला पाहायला मिळेल. या 2 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा प्रयत्न शादाबाचा नक्कीच असेल. संघाची धावसंख्या देखील स्थिरावली आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू, इथे मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा इथे धाव करण्याचा प्रयत्न होतो. इथे मात्र डायरेक्ट हिट किरणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. युसुफ इथे आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. उर्वरित 1 चेंडूंचा खेळ इथे मैदानामध्ये बाकी असेल. अंतिम पंचकातील अंतिम चेंडू अमन काझी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज, पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजीला सुरुवात करेल. इथे मात्र चेंडू देखील जाईल. इथे डिसिजन पेंडिंग, एक मोठं अपील नक्कीच म्हणावं लागेल. बघूया पंच काय डिसिजन देत आहेत. पंचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो बॉक्स आउटच्या स्वरूपात. म्हणजेच 28 धावांवरती MSC पडवे या संघाने मजल मारली आणि 29 धावांचं आव्हान इथे ठेवलं जात आहे हापूस एग्रो या संघासमोर. ओमकार शेलार जिथे कुठे असेल त्याने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. यापुढील होणारा सामना असेल त्रिमुखीच्या विरोधात युवा प्रिन्स तेलियाई. दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा, नाणेफेकीचा कौल भरून घ्यायचा आहे.
थँक्यू डीजे. थँक्यू. हॅलो. थँक्यू डीजे. थँक्यू. थँक्यू. यानंतरचा होणारा सामना असेल त्रिमुखी कोळंबी विरोधात युवा प्रिन्स तेळी. दोन्ही संघांना विनंती करेन नाणे करून घेण्यासाठी आपण मुख्य मंचाच्या दिशेने जोडले जाऊया. त्याचप्रमाणे प्लेइंग 9 मध्ये जर काही चेंजेस असतील तर आमच्यापर्यंत कळवायचे. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी 13 मिनिटांच्या आतमध्ये आपली निर्णायक 4 षटकं हाताळायची असतील याची दक्षता घ्या. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या इनिंगला पुन्हा एकदा जोडले जाते. गोलंदाजी मार्कवरून युसुफला दाखल केलं जाईल. षटक क्रमांक 1 घेऊन दाखल झालेला युसुफ पाहायचंय. प्रॉपिंग किस वरती खेळण्यासाठी अमान काझी पाहायचंय. लायमन वर्ग विनंती करेन की आपण मैदानाच्या दिशेने दाखल व्हा. कबड्डीचे शिलेदार लायमन वर्ग विनंती करेन की आपण त्वरित मैदानामध्ये जायचंय याची आशा बाळगूया आपण. दोन्ही संघ मुख्य कोळंबी आणि युवा प्रिन्स तेळी. जर प्लेइंग 9 मध्ये काही चेंजेस असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायचे याची दक्षता घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा आपण जोडले जाऊया सामन्याच्या दिशेने. युसुफ गोलंदाजीवरती दाखल झालेला पाहायला भेटला. प्रॉपिंग किस वरती खेळण्यासाठी दाखल असेल. पहिल्या चेंडूवरती पाहायचा मोठा फटका करायचा होता. गचाळ क्षेत्ररक्षण. गचाळ क्षेत्ररक्षणावरती धावा कबूल केल्या जातील. टोटल 6 धावा खर्च करताना पाहायला भेटलाय. जस्ट थँक्यू. आणि त्यानंतर आमांची कमान मैदानामध्ये पाहिल्यानंतर तो आमाल यावेळी काय करेल धमाल तो पाहायचा. प्रॉपिंग केस वरून खेळण्यासाठी दाखल झालेला पाहायला भेटलाय. नंतरचा चेंडू हा दिशाहीन फेकलेला पाहायला भेटलाय. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉलचा येताना पाहायला भेटलाय. अतिरिक्त धाव तिथून गल्लेली स्कोर कार्ड वरती पाहायला भेटेल. टीमची टोटल 7 वरती धाव पोहोचली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आघात केला गेला. आघातावरती धावा बरबाद केल्या जातील. टोटल 6 धावा खर्च करताना पाहायला भेटलाय. थँक्यू डीजे. थँक्यू. 2 चेंडूवरती 2 मोठे आघात यावेळी पाहायला भेटले. टोटल आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या आहेत. इथून 13 पाहायला भेटले. अमन नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. बिग टॅप पाहायला भेटलाय. चेंडूला आउट ऑफ द पार पाठवलं गेलंय. 4 धावा. थँक्यू डीजे. जरूर मोठी फलंदाजी यावेळी अमानच्या बॅट मधून पाहायला भेटले. कमाल धमाल बेमिसालवाला फटके त्याच्या बॅट मधून पाहिल्यानंतर या चेंडूवरती 2 धावेसाठी गणलेला चेंडू पाहायला भेटेल. गलीमध्ये गेलेला चेंडू 2 धावेसाठी. धावसंख्या टीमची टोटल 19 वरती जाऊन पोहोचली. नंतर त्या चेंडू पुन्हा एकदा युसुफचा दिशाहीन पाहायला भेटला. पंचांचा सिग्नल अतिरिक्त धाव स्कोर वरती जमा करताना पाहायला भेटला. युसुफ नेक्स्ट बॉलवरती पाहायचा. अराउंड कारपेंटर खेळला फटका जरूर बचावपूर्वक क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटला. आणि त्यानंतर छोट्या स्वरूपाची एक धाव कंप्लीट करताना पाहायला भेटला. 1च्या मदतीने षटक क्रमांक 1 चा केस समाप्त. धावसंख्या 21. येस, थँक्यू डीजे. तुमचा पॅनल आपण जास्त वेळ घ्यायला देऊ नका. टीम मीटिंग मैदानामध्ये एकता घेतली जाईल याची आपण दक्षता घ्या. आणि पेनल्टीला सामोरे जावं लागेल. निर्णायक 13 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हातायची असतील. म्हणजे टोटल 20 चेंडू हातायचे असतील. गोलंदाजी मार करून गोलंदाज दाखल झाला पाहायचंय. आतापर्यंत 21 धावेपर्यंत मजल मारली. विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज असताना मोठा फटका पाहायला भेटलाय. लाजवाब क्षेत्ररक्षण तिथून संघाकडून पाहायला भेटलं. आणि त्यानंतर फक्त छोट्या स्वरूपाची एक धाव खर्च करताना पाहायला भेटले.
सलीम गोलंदाजी मार्क वरतून दाखल झालेला गोलंदाज पाहायला भेटला. अष्टपैलू असा हा सलीम दाखल झालेला पाहायला भेटला. राजापूरला विलंब करताना सलीम पाहायचंय. नंतर त्या चेंडूवरती काय रणनीती डोक्यामध्ये आखत असताना केलेला चेंडू पाहायचंय. सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं आणि सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना बाद होताना पाहायला भेटलाय. बॅक टू द पॅव्हिलियन. येस सर, थँक्यू थँक्यू. तरीच सामन्याला सुरुवात करायची आहे, पण याची दक्षता घ्या. किरण दाखल झालेला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण पाहायचंय. विजयाचा किरण किरण ठरेल का यावी पाहायचंय. आयकॉनकडे म्हणून छाप सोडण्यासाठी दाखल झालेला किरण यावी पाहायचंय. नंतर त्या चेंडूवरचे सेन्सिबल क्रिकेट खेळल्यानंतर एक डाव तिथून अर्जित करताना पाहायला भेटले, जेणेकरून अमनला स्ट्राईक वरती ठेवलं जाताना पाहायला भेटलं. एकच्या मध्ये टीमची टोटल स्कोर वरती जाऊन पोहोचेल तब्बल 23 या धावसंख्येवरती जाताना पाहायला भेटले. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या धावांचा पाठलाग करत असताना जरूर मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला जात नाही. सेन्सिबल फटक्यांचा प्रयत्न हवी करताना पाहायला भेटले. गोलंदाजी मार्क करून पुन्हा एकदा सलीम. नंतर त्या चेंडूवरती बिग टॅप पाहायला भेटलाय. चेंडू फरार केला जाईल 4 धाब्यांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू सर. राजू सर, सर बॉल द्या. राजू येस, थँक्यू. आणि त्यात नंतर पाहायला भेटलाय संख्या 27 वरती जाऊन पोहोचले. विजयासाठी अजूनही 2 धाब्यांची गरज असणारी पाहायला भेटलाय. सलीम दाखल झाल्यानंतर आक्रमक शतक यावी पाहायला भेटलं. आबांची कमाल फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटले. 7 चेंडूवरती 24 धावसंख्येवरती तिला खेळताना पाहायला भेटलंय. म्हणजेच काय जरूर प्रयत्न करताना पाहायला भेटलाय. अमाल धमाल बेमिसाल कामगिरी मैदानाच्या आतून करताना पाहायला भेटलाय. हापूस अॅग्रो या संघाकडून खेळत असताना जरूर नाव उंचावलेलं पाहायला भेटलंय. 2 धाब्यांची गरज असताना त्यात नंतर चेंडू यावी पाहायचे. पंचांकडे अपील मागितली आहे. पंचांचा बोट यावी पाहायचा आसमानाच्या दिशेने गेला नाहीये. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग. थँक्यू डीजे, थँक्यू. त्यानंतर मैदानामध्ये दाखल होणारा बॅटर किनाकडे दाखल केलेला पाहायला भेटलाय. इबातला दाखल केलंय. बरबाद करेल का यावी इबात मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला भेटलाय.
सुहेल दाखल झालेला गोलंदाजी मार्कून पाहायला भेटला. त्यानंतर बचावपूर्वक खेळी करायची होती आणि त्यानंतर चेंडू गणला जाईल. टोटल 7 धावेसाठी गणला जाणारे चेंडू पाहायला भेटले. पंचांचा सिग्नल देखील 7 धावे ऐकताना पाहायला भेटले.